नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात आपण सुंदर दिसावं म्हणून अनेक प्रकारची चित्र लावतो। कुणी निसर्गाचं चित्र लावतं, कुणी धबधब्याचं चित्र, तर कुणी समुद्र किंवा नदीचं। पण तुम्हाला माहिती आहे का, वास्तुशास्त्रानुसार घरात पाण्याचं चित्र लावणे काही वेळ खूप शुभ ठरू शकतं, तर काही वेळा हे चित्र आर्थिक नुकसान, मानसिक तणाव आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकतं। मग नेमकं कोणतं पाण्याचं चित्र शुभ असतं, कोणतं अशुभ, ते कुठे लावावे आणि कोणत्या चुका टाळावेत, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व सविस्तर जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। वास्तुशास्त्रात पाण्याचं महत्त्व। वास्तुशास्त्रामध्ये पाणी हे समृद्धी, शांतता आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं। घरात योग्य प्रकारे पाण्याचं प्रतिनिधित्व असेल तर धनप्राप्ती वाढते, मानसिक शांतता मिळते, घरातील तणाव कमी होतो, सकारात्मक ऊर्जा वाढते। पण चुकीच्या प्रकारचं पाण्याचं चित्र असेल तर पैशाची अडचण, घरात वाद, मन अस्थिर राहणे, कामात अडथळे अशा समस्या निर्माण होऊ शकतात। म्हणूनच वास्तुशास्त्रात पाण्याशी संबंधित वस्तूंना खूप महत्त्व दिलं जातं। कोणत्या पाण्याचे चित्र शुभ असतात? वाहत्या पाण्याचं चित्र, वाहतं नदी, धबधबा किंवा शांत वाहणारं पाणी शुभ मानलं जातं, कारण वाहणारं पाणी म्हणजे प्रगती, पैशाचा प्रभाव, सकारात्मक बदल। पण लक्षात ठेवा, पाण्याचा प्रभाव घराच्या आत येताना दिसला पाहिजे। जर चित्रात पाणी बाहेर जाताना दिसत असेल तर धन बाहेर जाण्याचं प्रतीक मानलं जातं। शांत समुद्राचं चित्र, शांत आणि सुंदर समुद्र मनाला शांतता देते। असं चित्र तणाव कमी करतं, सकारात्मक विचार वाढवतं, घरात शांत वातावरण तयार करतं। कमळ आणि पाण्याचं चित्र, कमळ हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। जर चित्रात स्वच्छ पाणी, कमळ, शांत वातावरण असेल तर ते अत्यंत शुभ मानलं जातं। कोणती चित्र अशुभ मानली जातात? तुफान समुद्राची चित्र, मोठ्या लाटा, वादळ, तुफान समुद्र अशी चित्र घरात अस्थिरता निर्माण करतात। यामुळे भांडण, मानसिक तणाव, निर्णयात गोंधळ वाढू शकतात। बुडणारं जहाज हे अत्यंत अशुभ मानलं जातं, कारण ते नुकसान, अपयश, आर्थिक अडचणी याचं प्रतीक असतं। घाण पाणी किंवा काळं पाणी, घाण, गढूळ किंवा काळसर पाण्याचं चित्र नकारात्मक ऊर्जा वाढवतं। अशा चित्रामुळे मन उदास राहतं, घरात जडपणा जाणवतो, सकारात्मक कमी होते। रडणारं पाऊस किंवा दुःखी वातावरण, अतिशय उदास, अंधारलेला पावसाचं चित्र काही वेळ नैराश्य वाढवू शकतं। म्हणून अशा प्रकारची चित्र बेडरूममध्ये टाळावीत। घरात कुठे लावावे? उत्तर दिशा, वास्तुनुसार उत्तर दिशा पाण्याशी संबंधित मानली जाते, म्हणून धबधबा, नदी, समुद्र यांचं चित्र उत्तर दिशेला लावणं शुभ मानलं जातं। ईशान्य दिशा, ईशान्य कोपरा हा देव आणि सकारात्मक ऊर्जेचा भाग मानला जातो। इथे शांत पाण्याचं चित्र लावल्यास मानसिक शांतता, आर्थिक लाभ, सकारात्मकता वाढू शकते। दक्षिण दिशेला टाळा, दक्षिण दिशेला पाण्याचं चित्र लावणं वास्तुनुसार योग्य मानलं जात नाही। यामुळे पैशाची अडचण, अस्थिरता, खर्च वाढणे असं होऊ शकतं। बेडरूममध्ये पाण्याचं चित्र लावावे का? बेडरूममध्ये मोठे धबधबा, समुद्र किंवा तुफान पाण्याचं चित्र टाळावेत, कारण मन अस्थिर राहते, झोपेवर परिणाम होतो, नात्यात तणाव येऊ शकतो। जर लावायचं असेल तर शांत आणि हलकं निसर्गाचं चित्र निवडा। आर्थिक दृष्टिकोनातून काय सांगितलं जातं? वास्तुशास्त्रानुसार योग्य पाण्याचं चित्र धन प्रभाव वाढवतं, व्यवसायात प्रगती आणतं, नवीन संधी निर्माण करतं। पण चुकीच्या दिशेला किंवा चुकीच्या प्रकारचं चित्र पैसा टिकत नाही, अनावश्यक खर्च वाढतो, कामात अडथळे येतात, लोक करतात त्या मोठ्या चुका। बहुतेक लोक फक्त सुंदर दिसतं म्हणून चित्र घेतात, दिशेकडे लक्ष देत नाही, तुफान समुद्राचं चित्र लावता, काळ्या रंगाचं चित्र निवडता आणि नंतर घरात नकारात्मक वाढल्यास जाणवतं। म्हणून चित्र निवडताना शांतता, स्वच्छता, सकारात्मक भावना हे सर्व महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, घरात पाण्याचं चित्र लावणं शुभही ठरू शकतं आणि अशुभही, हे पूर्णपणे चित्राच्या प्रकारावर आणि दिशेवर अवलंबून असतं। जर तुम्ही योग्य चित्र योग्य ठिकाणी लावलं तर घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी वाढू शकते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।